माला कमंडलु रधकरपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरू त्रिशूले यस्य ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। समर्थ सद्गुरु शंकर महाराज की जय। गुरुदेव दत्त अध्यात्म पराग दर्शन या ज्ञान यज्ञाच्या पुढच्या भागामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। जसं फुलाला त्याच्या मधल्या परागकणांमधून महत्त्व असतं, फुलांमध्ये परागकण महत्त्वाचे असतात, त्याचप्रमाणे अध्यात्मातलं मध किंवा पराग याचा अनुभव घेण्यासाठी आपण परमपूज्य शंकर महाराजांच्या आज्ञेने आणि आदेशाने या ज्ञान यज्ञात सहभागी झालेलो आहोत। आपण या ज्ञान यज्ञात ज्या अर्थी सहभागी झालेलो आहोत त्या अर्थी निश्चितच आपणा सर्वांवर त्या दत्त परंपरेचे, नाथ परंपरेचे आशीष आपणास लाभल्याशिवाय राहणार नाही। तो रंग आपल्यावर पडल्याशिवाय राहणार नाही आणि त्या शंकर महाराजांच्या अध्यात्म रंगात आपण रंगल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे। अध्यात्म म्हणजे आपल्या अंतरंगात डोकावणे, आपल्या मनाला वळण लावणे आणि हे हातात मन घेण्याचं जर शास्त्र कुठलं असेल तर त्याला आपण अध्यात्मशास्त्र म्हणू शकतो। मात्र यामध्ये गती प्राप्त होण्यासाठी, यामध्ये प्रगती साधण्यासाठी आणि हे नित्य चंचळ असं मन हातात येण्यासाठी गुरुकृपेशिवाय तरणोपाय नाही, हेही तितकंच सत्य आहे, शाश्वत सत्य आहे। एक गुरुच आपल्याला गुरुमंत्र अथवा कुंडलिनी जागरण करणारी शक्तिपात दीक्षा देऊन या अध्यात्मशास्त्राद्वारे ही भवसागरातून नौका तरून जाण्यास सहाय्यभूत होऊ शकतो, यात कुठलाही वाद नाही। अगदी मानसशास्त्र किंवा अध्यात्मशास्त्र किंवा सकळ जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी सुद्धा मानवी मनाबद्दल अतिशय सुंदर विवेचन केलं आहे आणि या मानवी मनामध्ये प्रचंड अशी शक्ती आहे। म्हणजे मानवी मनाने ठरवलं तर त्या व्यक्तीची त्या मनाद्वारे प्रचंड उत्क्रांती होऊ शकते। म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा जो अभंग आहे तो गणराज गणपती आधी मन घेई हाती। सुरुवात जिथून करायची आहे भगवान गणपतीच्या दर्शनाने, त्याच्या स्मरणाने, त्याच्या आशीर्वचनाने कुठलीही सुरुवात जी करायची आहे तर त्याच्यासाठी आधी मन हातात घ्यायला सांगितले महाराजांनी। कारण की मन प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि मानवी मनामध्ये प्रचंड शक्ती आहे। म्हणून तो गणराज गणपती
आधी मन घेई हाती. मन इंद्रियांचा राजा, मन जीवीचा प्रधान, आणि शेवटी तुका म्हणे मन चंचळ, हाती येई गुरुचे बळ. तर मन अतिशय चंचळ आहे असे महाराज सांगतात. प्रचंड चंचळ आहे. म्हणजे वाऱ्याचा किंवा घोड्याचा काय तो वेग असेल तेवढ्या वेळात मन कुठं कुठं म्हणून जाऊन येत नाही आणि आपल्याला अस्थिर केल्याशिवाय राहत. पण ज्या वेळेस आपल्या हातात गुरुचं बळ येईल, ज्या वेळेस आपल्याला त्या सद्गुरूचा अनुग्रह प्राप्त होईल, ती दीक्षा प्राप्त होऊन ज्या वेळेस आपलं कुंडलिनी जागरण होईल, त्याच वेळेस ते मन, ती मनाची शक्ती आपल्या हातात येण्याची शक्यता असते. तरच त्या मनाला एक शिस्त लागू शकते. एका प्रवचनात एक व्यक्ती गेली आणि त्या दिवशीचा विषय मनावर चालू होता आणि प्रवचनकार महाराजांनी सांगितलं की बाबांनो, काहीतरी एक विचार तुम्हाला घ्यावा लागेल, भगवंताचा विचार घ्यावा लागेल, काहीतरी विचार असा करावा लागेल आणि त्यावर तुम्ही जर एक 10-12 वर्ष जर चिंतन केलं तर चिंतने तद्रूपता, तद्रूप त्याप्रमाणे किंवा तेच झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. गंमत अशी होते की ती व्यक्ती ते प्रवचन तेवढंच ऐकते आणि निघते. पुढे जे महाराज सांगतात की सद्गुरु कृपेशिवाय तरुणोपाय नाही, किंवा ते चिंतन महाराज जे सांगतील तेच करावं, गुरुजी सांगतील तेच करावं, हे ते काही व्यक्ती ऐकत नाही. मनोमार्गाने अगदी मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, या पद्धतीनं ती व्यक्ती जाते आणि जाताना विचार करू लागते, या विचारावर विचार करू लागते की बाबा रे, काय आपण असं चिंतन करावं की आपण सुद्धा तरुण गेल्याशिवाय राहणार नाही किंवा तद्रूप. तर दृष्टांत असा सांगतो की पुढे जाताना एक तिथून गाय जात असते. त्या गायीचे 2 शिंग असतात, ते असे शिंग असे गोलाकार असतात आणि ही व्यक्ती करते की आपण जर उडी मारली इकडून शिंगातून तर पलीकडे जाऊ का. व्यक्तीच्या लक्षात येतं, विचार अवघड दिसतो, हा वेगळा विचार आहे. आत्ताच कीर्तन प्रवचनकार महाराजांनी जे सांगितलं, चिंतने तद्रूपता, काहीतरी विचार करा म्हणे आणि त्या विचारावर चिंतन करा. चांगला विचार आहे, अगदी वेगळा विचार आहे, आपण ह्याच्यावर म्हणाले चिंतन करू. जेच निघाले महाराज, जाऊन बसले वनांतरात. जाऊन बसले वनामध्ये, 12 वर्ष विचार केला. ते अगदी डोळ्यासमोर तेच गायची 2 शिंग आणि इकडून जर उडी मारली आपण तिकडून निघतो. गंमत अशी झाली, दृष्टांत असा सांगतो की 12 वर्ष त्या शिंगांचं चिंतन केल्यामुळं त्या व्यक्तीच्या डोक्यावर शिंग आली आणि ज्या वेळेस ती व्यक्ती गावामध्ये आली तर सगळे लोक हसायला लागले, बाबा रे हे काय. तर तिने त्या शिंगांचं चिंतन केल्यामुळं त्या व्यक्तीच्या डोक्यावर शिंग निर्माण झाली, डोक्यावर शिंग आली. मग आपण जर ब्रह्माचं चिंतन केलं सद्गुरु उपदेशाने, सद्गुरु आज्ञेने ते साधन घेऊन, तत्वमसी अहम ब्रह्मास्मी सोहम या तत्वांचं, या विचाराचं जर चिंतन केलं तर आपण तद्रूप ब्रह्मरूप झाल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना ती सद्गुरु शक्ती आपल्याला ब्रह्मरूपात आत्मानंदात स्थित केल्याशिवाय राहणार नाही, यात मुळीच शंका नाही. विदेशात एक महिला होती, ती ख्रिश्चन धर्माची होती आणि ज्या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवून खिळे ठोकले होते, अगदी दरवर्षी त्याच दिवशी, त्यावेळेस शुक्रवारी त्या महिलेच्या शरीरातून, जिथे येशू ख्रिस्ताला खिळे ठोकले होते, तिथून रक्त यायचं आणि ते रक्त बरोबर 24 घंटे असायचं, एक दिवसभर असायचं. ते घाव व्हायचे, ते रक्त यायचं आणि 24 घंट्यानंतर आपोआप ते रक्त आणि ते घाव अगदी गायब होऊन जायचे, अगदी नामोनिशाण तिथे राहायचं. हा इतिहास आहे आणि ही
घडलेली गोष्ट आहे. आपण जर युट्यूबवर किंवा गुगलवर सर्च केलं तर ही गोष्ट तुम्हाला बघायला मिळेल. महाराज सांगतात की हे तद्रूपतेचं अतिशय सुंदर उदाहरण आहे. ती महिला तिच्या भगवंताशी, येशू ख्रिस्ताची इतकी तद्रूप समरूप झालेली होती विचाराने की मी म्हणजेच येशू ख्रिस्त. आणि त्या समभावाने विचार करताना ती एवढी तादात्म्य पावली की बरोबर त्या दिवशी ती घटना त्याच्यासोबत व्हायची. आणि बरोबर 24 तासांनी ते रक्त, ते घाव सगळे अगदी गायब व्हायचे. परमहंस योगानंदांच्या मी योगी पुस्तकात अगदी तुम्ही आवर्जून वाचा. हा संदर्भ फार महत्वाचा आहे. शंकर महाराजांच्या चरित्रातली गोष्ट अशी आहे, एक ब्राह्मण अतिशय वाईट परिस्थिती त्याच्यावर येऊन ठेपलेली असते. कुटुंब पालन पोषणासाठी काही व्यवस्थित पैसा अडका त्याच्याकडे नसतो. अध्यात्मातही काही विशेष प्रगती नसते. एवढं असताना त्याला गुरु प्राप्तीची प्रचंड तळमळ असते. ती सद्गुरु कृपा प्राप्त होण्यासाठी तो विविध मार्गाने जो कोणी भेटेल, जिथे काही वाचनात गोष्टी येईल ते सर्व प्रकार तो करत असतो. मात्र कुंडलिनी जागरणासाठी त्याच्याकडे काही उपलब्धता होत नाही. आणि त्याचं भाग्य असं जागतं की परमपूज्य शंकर महाराज त्याला म्हणतात की बाबा रे, मी तुझी कुंडलिनी जागून देतो. पण असं आहे, सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. अशी संत जरी आपल्या अवतीभोवती असतील, सोबत असतील, तरी आपल्याला कितपत त्यांची ओळख पटते हा सुद्धा फार दैव दुर्विलास असू शकतो किंवा प्रारब्ध योग असू शकतो. त्या मनुष्याला, त्या ब्राह्मण मनुष्याला काही महाराजांवर तितका विश्वास बसत नाही. कारण महाराजांचं ते त्यावेळेसचं जे व्यक्तिमत्व होतं अतिशय अजागळ व्यक्तिमत्व होतं. अगदी कुठलेही कपडे कधी असायचे कधी नसायचे, सिगरेट, हातात दारूची बाटली. ज्यांना त्यांचा अनुभव होता ते त्यांना ओळखून होते. मात्र या ब्राह्मणाला सांगूनही त्यांच्यावर काही विश्वास बसला नाही महाराजांवर. पण मी जसं म्हणलं ना की शिष्याची जर तयारी असेल तर गुरु अगदी समोर उभा टाकतो, समोर येतो. महाराज प्रत्येक वेळेस त्याला सांगतात, बाबा रे, मी तुला कुंडली जागरण करून देतो, उपदेश. तो म्हणे, महाराज मला तुमच्या फंदात नाही पडायचं, मला तुम्हाला गुरु करायचंच. तो जे काही प्रयत्न करतो महाराज मग आडवे यायला त्याला सुरुवात करतात. तो काहीतरी जप करत असतो की महाराज तिथे जातो की महाराज जातात आणि डमडम डमडम काहीतरी ड्रम वाजवत बसतात. एकदा तो कंटाळून गावाच्या बाहेर निघून जातो, पुण्याच्या बाहेर निघून जातो. अगदी एका गुहेत जाऊन लपतो. गुहेच्या समोर आतून एक मोठा दगड लावून घेतो. महाराज पलीकडच्या बाजूनी तिकडे जातात आणि एक मोठा ढोल घेऊन तिथे डम 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 वाजवत बसतात. अगदी महाराज त्याला जेरीस आणतात. जेरीस आणल्यानंतर शेवटी त्या ब्राह्मणाच्या लक्षात येतं की आपण जे म्हणून काही प्रयत्न करतोय ते सगळे व्यर्थ, फुल जात आहेत. शेवटचा उपाय म्हणून आता काय, महाराजांना शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. शेवटी तो महाराजांपुढे सपशेल शरणागती पत्करतो. म्हणतो, हे प्रभो, हे महाराज, हे गुरुवर, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. ठीक आहे, आता तुमच्या शिवाय मला तरणोपाय नाही. तुम्ही जसं म्हणताल तसं मी करेन. तुम्ही ज्यावेळेस उपदेश द्यायचा त्यावेळेस द्या. महाराज म्हणतात, आता तुम्हाला शरण आला, मी जसं सांगेन त्या पद्धतीनं तू वागायचंस, हरकत नाही म्हणून. महाराज एक सायकल घेतात, सायकलवर स्वतः बसतात आणि त्याला म्हणतात, बस डबल सीट. दोघं निघाल्यानंतर एका गावाबाहेरच्या जंगलात ते जातात. गावाबाहेरच्या जंगलात एक दारूचा ठेला असतो. दारूच्या ठेल्यावर ते त्या ब्राह्मणाला नेतात, बसतात, स्वतः दारू पितात. त्याला म्हणतात, तू प्यायचीस. म्हणाले, महाराज, मी तुम्हाला कशासाठी शरण आलोय. ते म्हणे, हे बघ, मी गुरु, तू शिष्य, तू मला शरण आलास
आता तुझा उद्धार काय करायचा, कसं करायचं ही माझी जबाबदारी, आता ती तुझी गोष्ट नाही. ठीक आहे म्हणे. त्याने विचार करणं सोडून दिला. आता जे मरण जारण जे होईल ते महाराजांच्या चेहरी बसतो. गंमत अशी होते की तो ब्राह्मण आणि महाराज तिथे बसले असताना तिथे पोलिसांची धाड पडते. पोलिसांची धाड पडल्यानंतर सगळे लोक पळून जायला लागतात. ब्राह्मण म्हणतो, महाराज चला आपणही पळून जाऊ. म्हणजे हे बघ, आपण पळून जायचं नाही, आपण इथेच बसायचं. त्याचा हात धरतात महाराज. ते दोघं तिथे बसल्यानंतर ते पोलीस सगळे बघतात, हे दोघं सापडतात, ह्यांना रंगे हात पकडतात. तो सगळा मुद्देमाल आणि तो ब्राह्मण आणि महाराज शंकर महाराजांना घेऊन ते सगळी दिंडी पोलीस स्टेशनवर येते. पोलीस स्टेशनवर आल्यानंतर तो जो कोणी पोलीस स्टेशनचा हेड असेल तो तिथे आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, अरे तर गुरु महाराज शंकर महाराज दिसत आहेत. तो अगदी आल्यावर साष्टांग दंडवत घालतो आणि म्हणतो की महाराज इकडे कोणीकडे. ते म्हणे, बघ ना, मी ते जंगलात लिंबू शरबत पित होतो आणि लिंबू शरबत पित असताना हे तुझे लोक आम्हाला धरून आले. सगळे पोलीस परेशान होतात. म्हणे, महाराज काय खोटं बोलताय म्हणे. अहो तुम्ही सगळे तिथं पित हो म्हणे. पित होतो, पण मी लिंबू शरबत पित होतो, आम्ही दोघे लिंबू शरबत पित होतो. त्याने बघा म्हणे इथे सगळ्या दारूच्या बाटल्या बघितल्या असताना त्यांच्या लक्षात येतं की हे सगळं लिंबू शरबत. दृष्टांत इथे संपला. गंमत अशी आहे की कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती त्या सद्गुरु तत्वात. आणि काय लीला करायची आणि भक्तांचा कसा उद्धार करायचा आणि ते भक्तांचं मन कसं हातात आणायचं हे केवळ ते आणि तेच ठरवू शकतो. त्याच्यामुळं तो पोलीस स्टेशनचा हेड महाराजांना शरण येतो आणि सांगतो, अरे तुम्ही ज्यांना धरलंय ते परम कृपाळू दयाळू सच्चिदानंद सद्गुरु श्री शंकर महाराज आहे आणि ज्यांच्या कृपाशीर्वादानं आपल्या सर्वांची त्या भवसागराच्या बद्धतेतून सुटका होऊ शकते, त्यांना तुम्ही धरून आणलेलं. तर सगळ्या लोकांना ती गोष्ट कळती आणि पुढे अशी कथा येते की त्या कॉन्स्टेबलच्या घरी काहीतरी सत्यनारायण पूजा असते आणि तो कोणीतरी ब्राह्मण आलेला नसतो. मग महाराज म्हणतात, ह्या माझ्या शिष्याला घेऊन जा. आणि मग पुढे त्याचं आदिभौतिक आदिदैविक सर्व रूपानं सर्व अर्थानं कल्याण करतात. कथा हे सांगते की आपण त्या सद्गुरूंना, त्या सद्गुरु तत्वाला पूर्ण रूपानं शरण गेलं पाहिजे. अगदी पूर्ण रूपानं. म्हणजे त्यांनी काही जरी केलं तर तुमची इच्छा, तुमची इच्छा. आपल्या बाबतीत जे काही घडतं त्यांच्या इच्छेशिवाय घडत नाही. ही पूर्ण श्रद्धा, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. हा पूर्ण दृढ निश्चय, हा पूर्ण दृढ विश्वास त्यांच्या चरणी असलाच पाहिजे. तरच आपल्या भाग्याची जागृती होऊ शकते. आणि आपल्या भाग्याच्या जागृतीसाठी जिथून आपण सुरुवात केली होती ते मन हातात येणं अतिशय आवश्यक गोष्ट. शक्तिपात साधनेचं हे वैशिष्ट्यच असं आहे की त्या साधनेनं जे प्रेम निर्माण होतं. कारण की बाकीच्या साधना जर आपण बघितल्या तर बहिरंगाच्या साधना आहे. म्हणजे अगदी जपाला बसणे, अगदी ते तेवढा काटेकोरपणे तेवढी वेळ पाळणे. पण ही शक्तिपात साधना म्हणजे त्याच्यात डुंबून जायचं. पाण्याच्या तलावात पोहायला उतरल्यानंतर आपण वेळ लावून उतरतो का हो, 10 मिनिटं, तो आनंद आहे. आणि एक वेळ बाहेरच्या अशाश्वत आनंदाची प्राप्ती करून घेताना तरी आपण थकून जाण्याची बऱ्याचदा शक्यता असते. पण भगवंताच्या नामामध्ये एकदा तल्लीन झालं, त्याच्या रूपाचं ध्यान करीत असताना त्या साधनेमध्ये, क्रियेमध्ये अगदी स्वतःच्या शरीराला झोकून दिल्यानंतर किती वेळ तो आनंद आपल्या गगनात घेऊन जाईल. त्याचं आणि हे गम्य आहे. या साधनेमध्ये जे गम्य आहे ना की मन हातात घेण्याचं, ते ह्या साधनेमध्ये आहे. की जसं मी सांगितलं की
न मन. आपल्या हिंदू धर्मात छोटी छोटी जी गोष्टी आहेत ना, छोट्या छोटे जे नाव आहेत, त्याचे जर अर्थ बघायला गेला, प्रचंड अर्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे. म्हणजे एका एका शब्दांवर 8-8 दिवस प्रवचन चालावीत, ते ज्ञान स्त्रवतच जाईल, एवढं त्याच्यात गहन अर्थ दडलेला आहे. भगवंताला नमन करता, किंबहुना भगवंताकडे जायचाच ह्याच्यासाठी की आपल्याला मनच राहिलं नाही पाहिजे. न मन. आणि ही मनाची शक्ती जोपर्यंत आपण आपल्या हातात घेणार नाही, वाढवणार नाही, तोपर्यंत आपल्या साधनामध्ये गती येणं शक्य नाही. आणि या साधनेमध्ये गती येण्यासाठी त्या सद्गुरु शक्तीचा कृपाशीर्वादाने आपल्या कुंडलिनीचं जागरण होणं अतिशय महत्वाचं आहे. ही भगवत कृपा, सद्गुरु कृपा तुम्हा आम्हांवर सर्वांवर राहो. हे मन सर्वांचं सद्गुरु चरणी लीन हो, अशी प्रार्थना परमपूज्य समर्थ सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या चरणी करतो आणि आजची सेवा इथे समाप्त करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ महाराज की जय. समर्थ सद्गुरु शंकर महाराज की जय.